नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला झुकनीची एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। झुकनी ही खूप पौष्टिक असते, तर हे नक्कीच खायला पाहिजे। आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। चला तर आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर इथे एक झुकनी घेतलेली आहे। तर झुकनीचे मी दोन प्रकार बघितले आहे, एक पिवळी झुकनी आणि एक हिरवी झुकनी। तुम्ही किती प्रकार बघितले आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि वेगळे कुठले कलर असतात ते सुद्धा नक्की सांगा। झुकनी ही जाडसर अशी किसून घ्यायची आहे। झुकनी ही जवळपास काकडीसारखीच लागते। सॅलेड बनवतात, याची भाजी बनवतात, पण बरेच लोक याचं सॅलेड बनवूनच खातात। आणि भाजी जर केली ना तर त्याचा पौष्टिकपणा थोडा कमी होतो शिजल्यानंतर, पण कच्ची खाल्लेली खूप चांगली असते। पण ज्यांना कच्ची खायची नसेल, काहीतरी वेगळा प्रकार असा तुम्ही बनवू शकता। आता झुकणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे। दोन मोठे कांदे आहे ना, ते बारीक चिरून घेतलेले आहे। एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडेसे काही मसाले घ्यायचे आहे आपल्याला। इथे अर्धा चमचा जिरा पावडर, एक चमचा आपल्याला इथे धना पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। तर बेसिक मसाले आहे आपले हे। आणि 2 चमचे लाल तिखट घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, मुलांना जर द्यायचं असेल तर थोडंसं कमीच टाका, मग तिथं काश्मीरी टाकलं तरी चालेल। आणि 2 चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहे आणि आलं लसूणची 1 चमचा पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही आलं लसूण दळून टाकू शकता किंवा ठेचूनही टाकू शकता। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि काही इथे पिठं वापरणार आहेत मी, तर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर जवळपास एक मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, किंवा मी इथे 1 चमच्याने घेतला आहे, मोठा भाजीचा चमचा आहे ना, तर तो 4 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि इथे आपल्याला दही लागणार आहे। तर दही आपल्याला कमी आंबटवालंच घ्यायचं आहे, खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही। आणि 3 चमचे दही घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही, पण नंतर पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही। तर असं थोडंसं किंचित आपण भज्यांना कसं पीठ करतो अगदी तसंच करायचं आहे। याचे तुम्ही पकोडेसुद्धा बनवू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आता एक चमचाभर इथे मी बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे त्या ज्यावेळेस तुम्ही आपलं थालीपीठ तुम्ही याला म्हणू शकता, किंवा याला कटलेटसुद्धा म्हणून छोटे छोटे असे कटलेट त्याचे पाडू शकतो आपण। त्यानंतर एका पॅनला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला भिजत वगैरे घालायची गरज नाही, लगेच झटपट बनवू शकता। म्हणून तुम्ही हे मुलांच्या डब्याला द्यायचं असेल तर हा झटपट असा प्रकार तुम्ही मुलांना देऊ शकता। मुलं कच्ची झुकणी खात नाही ना, तर त्यासाठी हा एक तुमच्यापुढे पर्याय आहे तुमच्या मुलांना झुकणी खाऊ घालण्यासाठी। पॅनला थोडंसं तेल लावलेलं आहे, त्यावर आपल्याला हे जाडसर असं थालीपीठ तुम्ही म्हणू शकता याला, किंवा याच्या वड्यासुद्धा तुम्ही नंतर पाडल्यानंतर याला वड्यासुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा एक ढोकळ्याच्या भांड्याला तुम्ही लावून याचा ढोकळासुद्धा बनवू शकता। आणि त्यावर थोडेसे मी पांढरे तीळ वरतून भुरभुरणार आहे, तर दिसायला छान दिसतात। आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं आपल्याला कमी गॅसवर एक साईड भाजून घ्यायची आहे। नंतर उलटी करून पुन्हा 2 मिनटं भाजून घ्यायचे आहे, कारण थोडासा आपण हा जाडसर घातलेला आहे ना, थोडा भाजायला वेळ लागतो आणि कमी गॅसवरच भाजायचा। आता वरतून सुद्धा थोडंसं आपल्याला याला तेल घालायचं आहे। तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ना, तुम्ही हे वापरू शकता इथे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे। आता एका प्लेटवर काढून हे तुम्ही कटिंग करून याच्या वड्यासुद्धा पाडू शकता। म्हणून मी तुम्हाला बोलले की तुम्ही याला वड्याही बनवू शकता, तुम्ही याचा ढोकळाही बनवू शकता किंवा थालीपीठही बनवू शकता। हव्या त्या आकारात तुम्ही याला एकाच पद्धतीने 2-3 प्रकार करू शकता। तर तुमच्या मुलांना काय आवडतं ना, त्याप्रमाणे तुम्ही ढोकळा लावून त्या परत फ्राय पण करू शकता। आता याच्या अशा वड्या पाडून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता आणि नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। हे चटणीबरोबर किंवा अशाही खायला खूप छान लागतात। मुलांना सॉसबरोबर आवडतात, तर त्याबरोबर तुम्ही त्यांना देऊ शकता। तर अशा प्रकारे आपला ही झुकनीची एक नवीन रेसिपी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा। बघा इथे मी चटणी बनवलेली आहे, तर त्याबरोबर हे मी
खाल्ली होती. किंवा दह्यामध्ये थोडंसं तुम्ही लाल तिखट किंवा काळी मिरी पावडर असं टाकून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे वड्या खाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपली ही झुकणीची एक नवीन प्रकारची रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीची चॅनलला फॉलो करा.